मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांसाठी मतदान आज पार पडलं। आज संध्याकाळी 5:30 वाजता मतदान संपल्यानंतर आता संध्याकाळी या मतदानानंतर एक्झिट पोल यायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रात प्रत्येकाचं लक्ष लागलेलं होतं या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये काय होणार। मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले होते, ते आपली सत्ता टिकवणार की त्यांची सत्ता जाणार। पण आता जे काही एक्झिट पोल आलेले आहेत हे सगळे एक्झिट पोल बघितलं तर एकूणच असं लक्षात येतंय की मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना एक प्रकारे रिवाईव्ह करत आहेत आणि आपली सत्ता स्थापन करत आहेत असं एक्झिट पोल्स नुसार म्हणता येईल। एक्झिट पोल आता माझ्याजवळ 6 एक्झिट पोलचे आकडे आहेत, ते मी घेतलेले आहेत। या 6 एक्झिट पोलचे आकडे एक एक करून बघू आणि हे सगळे आकडे काय आहेत, या आकड्यांचं असं असण्याचं कारण काय आहे, मुंबईत मराठी माणसाच्या मताचं विभाजन झालं काय, उत्तर भारतीयांच्या मतांचा प्रभाव काय, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। आपल्या हातात आता फक्त मुंबई बद्दलचे जे 6 एक प्रकारचे एक्झिट पोल्स आलेले आहेत त्यांच्याबद्दल बोललं तर सर्वात महत्त्वाचा पहिला आलाय जेव्हीसी एक्झिट पोल। या एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि शिंदेच्या शिवसेनेला सर्वात जास्त सीट्स मिळालेले आहेत, त्या आहेत 138 आणि इथं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवसेना आणि मनसे या दोघांना मिळालेले आहेत फक्त 59 सीट्स। म्हणजे 227 पैकी फक्त 59 जागा ठाकरे बंधूंना मिळत आहेत, उरलेल्या 138 जागा या बीजेपी आणि शिंदे सेनेकडे जात आहेत। काँग्रेसला 23 जागा मिळत आहेत आणि इतरांना 7 जागा मिळत आहेत असं यामध्ये म्हटलंय। इथं वोटिंग पर्सेंटेज जरी बघितलं तरी बीजेपीला जवळजवळ 44% मतं मिळत आहेत, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना 35% मतं मिळतात। म्हणजे इथं मतांमधलं जे फरक आहे तो देखील फार मोठा आहे, म्हणजे 9%चा फरक आहे। त्याच्याशिवाय दुसरा एक एक्झिट पोल बघूया, ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोल। या एक्झिट पोल नुसार भारतीय जनता पक्षाला त्याहून जास्त म्हणजे 141 जागा मिळतील, म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेला दोघांना मिळून असा अंदाज वर्तवलेला आहे। यामध्ये शिवसेना आणि राज ठाकरे या दोघांना मिळून फक्त 63 जागा मिळतील, काँग्रेसला 14 आणि इतरांना 9 असा अंदाज यांनी वर्तवलेला आहे। याच्यामध्ये देखील बीजेपी आणि शिंदे या दोघांना मिळून 42% मतं मिळतील, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना 32% मतं मिळतील। म्हणजे दोघांच्याही मतांमध्ये जो फरक आहे तो 10%चा तसाच राहील असा अंदाज लिहिलेला आहे। त्यामुळे एकूणच या दोन कलावरून असं लक्षात येते की रिसाउंडिंग व्हिक्टरी ज्याला म्हणतात, म्हणजे प्रचंड मोठा विजय असा भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये होणार आहे। सकाळचा जो एक्झिट पोल आहे तो यामध्ये आपण असा म्हणू शकतो की त्यातल्या त्यात दिलासादायक असणार आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी। यामध्ये 119 जागा बीजेपीला मिळत आहेत, 75 जागा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना मिळत आहेत, 20 जागा मिळत आहेत काँग्रेसला आणि 14 जागा मिळत आहेत इतरांना। याच्यानंतर डीव्ही रिसर्च नावाचा आणखी एक एक्झिट पोल आहे, तो बघूया। तो देखील थोडासा ठाकरे बंधूंसाठी चांगला वाटेल अशा प्रकारचा आहे, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला 115 जागा सांगितलेल्या आहेत, उद्धव ठाकरे राज ठाकरे या ठाकरे बंधूंना 75 जागा, 21 जागा काँग्रेसला आणि 15 जागा इतरांना मिळतात। म्हणजे या दोन कलांच्या नुसार जर गेलं, या दोन एक्झिट पोल नुसार जर गेलं तर भारतीय जनता पक्ष 110 ते 120 यामध्ये राहू शकतो आणि ठाकरे बंधू आणि काँग्रेस हे दोघे देखील एक चांगल्या नंबर पर्यंत म्हणजे 100च्या आसपास पोहोचू शकतात असं यावरून तर दिसतंय। त्याच्यानंतर जनमतचा जो एक्झिट पोल आहे त्यामध्ये 138 जागा भारतीय जनता पक्षाला मिळणार आहेत असं म्हटलंय, 62 जागा ठाकरे बंधूंना मिळणार आहेत, 20 जागा काँग्रेसला आणि 7 जागा इतरांना मिळणार आहेत असं सांगितलंय। आणि शेवटचा जो एक्झिट पोल आहे तो आहे जेडीएस। या जेडीएस एक्झिट पोलमध्ये देखील भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळणार आहे असं सांगितलंय। यामध्ये 141 जागा बीजेपी प्लस शिंदे, 54 जागा राज ठाकरे उद्धव ठाकरे, 21 जागा काँग्रेसला आणि इतरांना 0 जागा असं सांगितलंय। या सगळ्या एक्झिट पोल्सकडे बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की काँग्रेसला कितीही मार्जिनलाइज पकडलं किंवा कितीही कमी पकडलं तरी सर्व एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला साधारणतः 20 पेक्षा जास्त जागा सगळ्यांच्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहेत। त्यामुळे काँग्रेसला ठाकरे बंधूंनी आपल्याबरोबर न घेऊन मोठी चूक केली असंच या एक्झिट पोल जर हे प्रत्यक्षात उतरले आणि उद्या निकालामध्ये जर असंच काही दिसलं तर असं म्हणता येईल, कारण काँग्रेसने स्वतःच्या जीवावर लढून एक मोठा विजय इथं मिळवलाय। त्यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडी असली तरी वंचित बहुजन आघाडीचा असा मोठा वोटर बेस मुंबईमध्ये नाही, तरी देखील जे काही मतदान आहे ते काँग्रेसला झालेलं आहे। त्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या मध्ये जर युती झाली असती, एक आघाडी झाली असती, तर कदाचित
या आघाडीला मोठा फायदा दिसू शकला असता, तो इथं दिसला नाही. ठाकरे बंधूंसाठी धक्कादायक हे निकाल आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण हे धक्कादायक निकाल असा असण्याचं सर्वात महत्वाचं कारण असणार आहे अर्थातच मुंबईतल्या मराठी माणसांनी ठाकरे बंधूंच्याकडे फिरवलेली पाठ. कारण ठाकरे बंधूंचा सगळा जोर हा मराठी माणसांच्यावर होता. मराठी माणसाचं इमोशन, मराठी माणसाचं राजकारण किंवा मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न या मुद्द्यांवर ठाकरेंनी निवडणूक लढवली. पण प्रत्यक्षात जे मराठी माणसांचं मतदान आहे ते मात्र तेवढ्या प्रमाणात ठाकरेंना मिळालं नाही, असं काही एक्झिट पोल्सनी जे इतर अंदाज वर्तवलेले आहेत, काही लोकांचे जे सॅम्पल्स घेतलेले आहेत त्याच्यावरून सांगता येईल. ॲक्सिस माय इंडियाचा एक एक्झिट पोल आहे. या एक्झिट पोलमध्ये सांगितलंय की मराठी माणसांच्या पैकी फक्त 49% मराठी माणसांनी ठाकरे बंधूंना साथ दिली. म्हणजे एकूण मराठी माणसं बघता 49% हा मोठा चंक जरी ठाकरे बंधूंच्या बरोबर गेला असला तरी उरलेला 51% मराठी मतदार हा वेगवेगळ्या पक्षांच्याकडे गेला, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे जवळजवळ 30% मराठी लोक गेले. याशिवाय काँग्रेसकडे 8% मराठी लोक गेले आणि इतरांच्याकडे 13%. म्हणजे बीजेपी प्लस शिंदे यांच्याकडे देखील मोठा सबस्टान्शियल मराठी माणसाचा टक्का राहिला. ही गोष्ट इतर राज्यातल्या परप्रांतीयांच्या बाबतीत मात्र शिवसेनेला आणि राज ठाकरेंना करता आली नाही. ती करता येण्याचे चान्सेस फार कमी होते. त्यामुळे त्यांची भिस्त ही मराठी माणसावर होती. मराठी माणसाचा जर साथ त्यांना पूर्णपणे मिळाली असती, जवळजवळ 60-70% मतदान जर मराठी माणसांचं त्यांना मिळालं असतं तर कदाचित ते हे करू शकले असते. कारण उत्तर भारतीयांची जर मतं बघितलं तर त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंना जवळजवळ 68% पेक्षा जास्त मतं मिळाली. ठाकरे बंधूंना फक्त 19%, तीही अर्थात काही छाटछूट मतं असणार आहेत, त्यांच्यामुळे त्यांना विजय मिळवणं जवळजवळ अशक्य होतं. आणि दक्षिण भारतीयांची मतं म्हटली तरी ती देखील 60% पेक्षा जास्त मतं ही भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंना मिळाली. पण अशीच गोष्ट मराठी मतांच्या बाबतीत ठाकरे बंधू करू शकले नाहीत. हे या निवडणुकीतलं सर्वात मोठं अपयश ठाकरे बंधूंच्या दृष्टीने असणार आहे. या निवडणुकीत आणखी एक असं म्हटलं जात होतं की मुस्लिम मतदार हा कदाचित भारतीय जनता पक्षाच्या भीतीनं ठाकरेंना साथ देईल, पण तसं देखील मोठ्या प्रमाणावर दिसलं नाही. 28% मतदारांनी ठाकरे बंधूंना साथ दिली तरी देखील मोठ्या प्रमाणावर जवळजवळ 41% मुस्लिम हे काँग्रेस सोबत राहिले. त्यामुळे परत एकदा इथं लक्षात येते की काँग्रेसला ठाकरे बंधूंनी आपल्या आघाडीत न घेणं, त्यांना सबस्टान्शियल नंबर ऑफ सीट्स न सोडणं, ही चूक या दोघांना देखील अतिशय महागात पडलेली आहे. कारण भलेही कितीही काँग्रेसला आपण कमी लेखलं असलं तरी काँग्रेस प्रत्येक मतदारसंघामध्ये मुस्लिम नंबर घेऊन आली असती आणि त्याचा फायदा या दोन्ही पक्षांना देखील त्या मतदारसंघामध्ये झाला असता. ख्रिश्चनांची मतं देखील मोठ्या प्रमाणावरती ठाकरे बंधूंनी आणि त्याचबरोबर बीजेपीनी जवळजवळ सेम घेतलेली आहेत, त्यामध्ये जास्त मोठा फरक नाही. याशिवाय गुजराती राजस्थानी लोकांची जी मतं आहेत त्याच्यामध्ये 69% मतं ही भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंनी घेतलेली आहेत. त्यामुळे इथं शिवसेनेला किंवा ठाकरेंना काही करता येण्यासारखं नव्हतंच, पण मराठी मतांमध्ये जिथं करता येण्यासारखं होतं तिथं ते जास्त काही करू शकले नाहीत असं या एक्झिट पोलवरून तुर्तास तरी वाटतंय. पण सगळे एक्झिट पोल्स जरी घेतले, या 6 एक्झिट पोल्सची जरी ॲव्हरेज काढली तर साधारणपणे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना एकूण जवळजवळ 130 जागांच्या आसपास पोहोचेल. विजयासाठी जो बहुमताचा आकडा आहे तो 114 असणार आहे. त्यामुळे 114 पेक्षा डेफिनेटली या दोघांना मिळून जास्त जागा मिळतील. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या तरी एक्झिट पोलचे अंदाज जर खरे झाले तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेची सत्ता येईल असं आपण म्हणू शकतो. या अंदाजाबद्दल तुमचं काय मत आहे? हे अंदाज तुम्हाला पटतात का, की याच्यापेक्षा काही वेगळे निकाल उद्या सकाळी आपल्याला पाहायला मिळतील? कारण उद्या सकाळी जेव्हा निकाल लागतील त्या निकालामध्ये खरं चित्र स्पष्ट होईल. तुमचं काय मत आहे, तुमचा काय अंदाज आहे, तुमच्याकडे कोण जिंकतंय ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.